सूत्र 63. आत्मैवेदं जगत्सर्वं ज्ञातं येन महात्मना यदृच्छया वर्तमानं तं निषेधू क्षमेत कहा. ज्या महात्म्यानं ह्या संपूर्ण जगाचंच आणि आत्म्याचं ऐक्य जाणलं आहे, त्या ज्ञानी माणसाला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास कोण प्रतिबंध करू शकेल? नाथ सांगतात, सामान्य माणसाच्या आयुष्यातील कृती आणि कर्म यांचा कारक मन, बुद्धी आणि अहंकार असतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कर्मात द्वैतभाव, फळाची आशा, अहंकाराची तुष्टी, चांगले वाईट विचार विकार यांचा सहभाग असतो. त्यामुळे कर्मबंध निर्माण होतात. सामान्य माणूस कर्मापासून वेगळा निर्लिप्त राहू शकत नाही. तो स्वतःला केवळ शरीर मानून त्याच्याशी एकरूप होऊन वर्तन करतो. सुखदुःख स्वतः उपभोगतो किंवा भोगतो. त्याची फलाशा आणि अहंकार त्याला कर्माच्या खुंट्याला जखडून ठेवतात, कारण त्याला आत्मज्ञान आत्मभान नसतं. आपण म्हणजे रक्त मांस मेद अस्थि वीर्य यांचं एकत्रीकरण असलेलं कातड्याचं गाठोडं नाही. त्यातील चैतन्य आत्मशक्ती आपण आहोत आणि तीच सर्वत्र आणि सर्वांमध्ये व्याप्त आहे हे त्यानं मुळीच जाणलेलंच नसतं. ज्ञानाअभावी तो द्वैताच्या अहंकाराच्या आभासी सुखाच्या जगात श्वास घेत जगत राहतो. खरं तर केवळ जिवंत असतो. मात्र आत्मज्ञानी माणूस केवळ जिवंत नसतो, तो जागृत असतो. विनाशी शरीराच्या विनाशी आणि विघातक वासनांना तो बळी पडत नाही. त्याचं मन आणि बुद्धी अहंकाराधीन नसतात, कारण मुळातच आपण म्हणजे हे पंचधातूंचं पात्र असलेलं शरीर नाही. आपण त्यातील चैतन्य आहोत, आत्मतत्व आहोत ह्याचं त्याला ज्ञान झालेलं असतं. त्यामुळे वासना, आसक्ती, अपेक्षा, अहंकार या चौकडीत तो फसत नाही. तो स्वतःला त्यांच्यापासून सहज दूर ठेवू शकतो. फलाशा आणि अहंकार विरून गेल्यामुळे कर्मबंधही निर्माण होत नाहीत. भौतिक जगात जगत असला तरी त्याचं वेगळंच जग असतं. तो सर्व प्रकारे या भौतिक जगापासून मुक्त असतो, निर्लिप्त असतो. त्याला ह्या जगाचे वर्तन नियम लागू पडत नाहीत. त्याचा अंतर्यामी विवेक हाच त्याच्या वर्तनाचा त्याच्यासाठी मापदंड असतो. त्याच्यासाठी कुठलंच द्वैत उरलेलं नसतं. सर्वव्याप्त आत्मतत्वाची अनुभूती घेतल्यानं समभाव हाच त्याचा स्वभाव होतो. फलाशा, आसक्ती आणि अहंकार विरून गेल्यानं तो प्रत्येक कृती आणि कर्म साक्षीभावानं करू शकतो, पाहू शकतो, अनुभवू शकतो. साक्षीभाव सदैव जागृत असल्यानं तो कोणत्याही बंधनात अडकत नाही. तो स्वतःच्या केवल विवेकाला साक्षी ठेवून वर्ततो. स्वतःचा विवेक हाच त्याचा मापदंड आणि कठोर परीक्षक असतो. जीव शिवाचं ऐक्य तो जाणतो, अनुभवतो. जनक राजा ही अनुभूती घेत आहे. म्हणूनच तो आत्मज्ञानी माणसाच्या वर्तन व्यवहाराबाबत आत्मविश्वासानं प्रतिपादन करत आहे. परमज्ञानी गुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या प्रश्नांना स्वानुभवानं उत्तर देत आहे.